श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता षड्विकार गुणरहिता अनाथनाथादीन बंधो. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 29वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो, नमस्कार. गेल्या 29 दिवसांपासनं आपण भगवान नारायण आणि लक्ष्मी मातेचा संवाद श्रवण करतोय. भगवंताने अधिक मासामध्ये कोणकोणते व्रत वैकल्य कशा प्रकारे करावे, कुणाकुणाला त्याची फलप्राप्ती कशी झाली, ह्याचे अनेक प्रकार लक्ष्मी मातेला सांगितले. त्यातही आज आपण सद्यस्थितीमध्ये कशा प्रकारे व्रत वैकल्य करू शकतो, केले पाहिजे, याचंही श्रवण आपण केलं. आता ऐका श्रोते हो समस्त. श्री कृपा बळे हा ग्रंथ संपूर्ण होऊ आला इथं, असो अवगत इतंभूत. आता एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगणारे भगवान नारायण म्हणतात, शृणु सुंदरी वक्ष्यामी व्रतानामुत्तमं व्रतम. तुला उत्तम व्रत मी कथन केलं. आता त्या व्रताची फलश्रुती प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे. संपूर्ण महिनाभर व्रत केलं असेल, 3 दिवस केला असेल, 7 दिवस केला असेल, 1 दिवस जरी व्रत केलं तर यदा भवेद व्रतम पूर्णम तदोद्यापनमाचरेत. त्याचं उद्यापन केलं पाहिजे. विनोद्यापन योगेन तस्य सर्वं विनश्यती. कोणत्याही फळाची प्राप्ती करायची असेल तर जे काही कर्म केलं त्याचं उद्यापन करावं. जे काही पूजन अर्चन दान धर्म महिनाभर जे काही दिवस शक्य झालं त्या केलेल्या दिवसांच्या व्रताचं उद्यापन केली या सकळ लाभे तयाचे पूर्ण फळ. जैसे बीज पेरिता कृषीवळ फळ लाभे राशीवर. एक बी पेरलं की त्या पेरलेल्या बीजातून निर्माण झालेल्या वृक्षाचं झाडाचं जे काही फळ असेल ते अनेक पटीने मिळतं. मग आपल्याला आपण जे काही व्रत केलं त्याचं पूर्ण फळ मिळालं पाहिजे. आणि मंडळी, मुख्य श्रवणाचं फळच हे आहे. का? आपण ऐकलंय की दासबोधामध्ये जे समर्थांनी सांगितले की श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. आपले कर्म बदलतात. 4 गोष्टी चांगल्या कारणावर पडल्या ना, त्यातली एक गोष्ट तरी महाराज कायम सांगायचे आमचे की करावी वाटते, म्हणून ऐकत राहावं. श्रवण ही भक्ती पहिल्यांदा श्रीमद भागवतात सांगितलेलीच आहे की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये मुख्य श्रवण. 4 गोष्टी चांगल्या ऐकल्याच पाहिजे. आपल्याला ऐकायला मिळाल्या, आपण करण्याचा प्रयत्नही केला. हे काय होतं जेव्हा आपण अशा पद्धतीमध्ये करायला लागतो ना, त्यावेळेला भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की बद्ध, ज्याला काहीच माहिती नाही, जो बंधनामध्ये फक्त मायेच्या विकारांमध्ये अडकलेला आहे, अशा 4 गोष्टी ऐकल्यानंतर त्या मायेतून बाहेर पडावं अशी त्याची इच्छा होती. त्याला मुमुक्षु असं म्हणतात. जो बांधलेला आहे त्याला बद्ध म्हणतात. इच्छा ज्याची सुटका करून घ्यायची झाली आहे तो मुमुक्षु होतो. ज्याला कळालं की नाही हे केलं पाहिजे आणि त्यांनी करायला सुरुवात केली त्याला साधक म्हणतात की तो ते करतोय. आणि ह्या 4 गोष्टी करता करता ज्याच्यामध्ये सातत्य ठेवून जो सिद्धावस्थेला पोहोचला, हे अंतिम ध्येय की तो आता उरलो उपकारापुरता. जीवन हे स्वतः सिद्ध करून अनेकांच्या उपयोगाला पडतो, तो सिद्ध होतो. पण क्रम मात्र असाच आहे की 4 गोष्टी करत राहायला पाहिजे, ऐकल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. हे आपण ऐकलंय. भगवंताच्या कृपेने आजपर्यंत काय भगवंताची लीला आहे की ह्या गोष्टी सहज निमित्ताचा धणी केला असे प्राणी. आपल्याला माहिती आहे कोणतीही गोष्ट अवघे करणे जगदीशाचे. भगवंताची इच्छा आहे तुमच्या माझ्याकडनं ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. म्हणून काळानुरूप बघा, माध्यम निघाले आणि या माध्यमाच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचता आलं.
हे तुम्हाला सांगता आलं, तुम्हाला ऐकायला मिळालं. आपल्या दोघांनाही या गोष्टींचा जो लाभ झाला, यातून आपल्याला भगवंताचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि संपूर्ण कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लक्ष्मी कोणत्याही व्रताचं उद्यापन करणं गरजेचं आहे. ऐकोणी लक्ष्मीचे वचन, बोलता झाला जनार्दन. आता लक्ष्मीने विचारलं की देवा सांगा बरं, उद्यापन करायचं म्हणजे काय काय करायचं, काय केलं पाहिजे. भगवंत सांगायला लागले, प्रातःकाळी उठवण्या, ज्या दिवशी उद्यापन करायचंय सकाळी उठायचंय. स्नानविधी आचरण करून नित्य नियमाच्या क्रिया करून देवदेवतार्चन सारोण्या, भगवंताचं पूजन करायचंय. आपल्या घरामध्ये गोपाल कृष्णाची मूर्ती असेल, गोपाल कृष्ण नसेल कृष्णमूर्ती असेल, जे काही रंगनाथ असेल, जे उपलब्ध असेल त्या भगवंताच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करायची. जे उपचार आपल्याकडे आहेत त्या उपचारांनी देवाला स्नान घालणं असेल, वस्त्र, गंध, फूल, पान, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करायचं आहे. शक्य झाले तर पक्वान्न करायचे, नाही शक्य असेल तर एखाद्या फळाचा का होईना पण नैवेद्य देवाला अर्पण करायचा. तांबूल, निरांजन आरती करायची. मग आपल्या घरी मग पाचारुणिया ब्राह्मण, यथाशक्ती आपल्याला शक्य असेल, सहज उपलब्ध होत असतील विप्र तर विप्रांना बोलवायचं, दाम्पत्यांना बोलवायचं. नाही कोणी मिळालं, संत मिळाले, साधू मिळाले, एखादं जे कोणी सद्विचार आणि वागणार असेल, सदाचरण ज्याच्या जीवनामध्ये असेल, अशा दाम्पत्याला जरी बोलावलं, ज्यांच्यावर आपली श्रद्धा असेल त्यांना आपल्याकडे बोलवायचं. यथाशक्ती त्यांचंही पूजन करायचं. सुवासिनीची ओटी भरायची, यथाशक्ती अलंकार तिला अर्पण करायचे. आणि यथाशक्ती या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर नमस्कार करायचा आणि भगवंताला प्रार्थना करायची की देवा, आम्ही हे जे व्रत केलं याचं उद्यापन आपण स्वीकार करा. का हे का करायचं? संतुष्ट झालिया ब्राह्मण, मी संतुष्टे नारायण. आलेल्या अतिथीला जे कोणी आपण बोलावलेत हे संतुष्ट झाले. एखाद्याच्या अंतःकरणाला जर आल्हाद वाटला ना आपल्या वर्तनाने, तर भगवंत संतुष्ट होतो. ते तव माझे मुख जाण, म्हणून आधी पूजावे. भोजन झाली यावरी, बरवे अलंकार भूसुरी. देवोनी दक्षिणा सहपरिवारी, आशीर्वचन घेईजे. आशीर्वाद घ्यायचा. आता ज्यांनी जो धरिला नेम, ज्यांनी जो नियम केला असेल, मुख्य 3 नियम होतेच, स्नान, दान आणि भगवंताचं नाम. या व्यतिरिक्त दीप प्रज्वलन असेल, गाईला गोगिरास असेल, यथाशक्ती कुणाचं पूजन असेल, हे जे केलं असेल, एखाद्या देवतेचं दर्शनाचा नियम केला असेल, मौन व्रत केलं असेल, तर या व्रतांची सांगता कशी करावी? तर ज्यांनी प्रातस्नान केलं त्यांनी गंगा पूजन करावं. यथाशक्ती कलशामध्ये पाणी घेऊन त्याची गंगा म्हणून पूजन करावे. आणि गंगा म्हणून पूजन केल्यानंतर सुवासिनीला यथाशक्ती वायनदान, म्हणजे जे काही सौभाग्य अलंकार आहेत ते सुवासिनीला अर्पण करावे. गाईचं पूजन केलं असेल तर यथाशक्ती धातुरूप गाय समर्पण करावी. नसेल शक्य तर एखाद्या गोशाळेमध्ये गाईच्या चाऱ्या प्रीत्यर्थ यथाशक्ती द्रव्य द्यावं किंवा चारा उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर ज्यांनी कुंभदान, दीपदान केलं असेल त्यांनी शेवटच्या दिवशी उद्यापन म्हणून कुंभ आणि दीपदान करावं. ज्यांनी नक्त भोजन केलं असेल, संध्याकाळी जेवण्याचा नियम केला असेल त्यांनी पोवळे दान करावे. ज्यांनी मौन व्रताने भोजन केलं असेल, फक्त एक उपवास केला असेल त्यांनी यथाशक्ती मोतीदान करावे. ज्यांनी दीप प्रज्वलन केला, महिनाभर दिवा लावला, त्यांनी सुवर्णमय रौप्यमय दीप दान करावं. ज्यांनी देवाच्या दर्शनाचा नियम केला असेल त्यांनी यथाशक्ती जिथे दर्शनाला जात होतो तिथे जे शक्य होईल ते उपयोगाला येईल असं वस्तुरूप म्हणा द्रव्यरूप दान करावं. ज्यांनी मौन व्रत केलं असेल त्यांनी मंदिरामध्ये यथाशक्ती जेवढी शक्य होईल तेवढी छोटी मोठी घंटा दान करावी. नाही शक्य झालं तत्प्रीत्यर्थ द्रव्यदान करावं. आता मासवरी पुराण श्रवण, करिता होय संपूर्ण. भगवंताचं गुणगान कथा श्रवण केली असेल, वाचली असेल, आपल्या घरी आपण ग्रंथाचं वाचन केलं असेल तर यथाशक्ती त्या सरस्वतीचं पूजन करायचं. जर आपण प्रत्यक्षात वाचन केलं असेल
तर त्या सरस्वतीचं पूजन करायचं. तो ग्रंथ एखाद्या वाचणाऱ्या व्यक्तीला दान करायचा, दुसरा घेऊन दान केला तरी चालेल. आणि कथा श्रवण केली असेल तर वाचकाची पूजा बरवी, यथानुभूती करावी, वस्त्र अलंकारे अर्पावी, दक्षिणा द्यावी यथोचित. आपण कुठे जाऊन पोथी ऐकली असेल, श्रवण केलं असेल तर तिथे जो कोणी वाचक होता त्या वाचकाला यथाशक्ती दक्षिणा, वस्त्र अलंकार समर्पण करावे. आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की गुरुजी, आम्ही आपली कथा रोज ऐकत होतो, मग आता आपण कुठे, आम्ही कुठे? मंडळी, एक सांगू का, भगवंताच्या कृपेने आपण आमच्याबद्दल जे काही सद्भावना व्यक्त केल्या, आपल्या मनात जो काही आमच्याबद्दल आदर आहे, आपण इतकी प्रेमाने सातत्याने ही कथा श्रवण केली, अनेकांना श्रवण करण्याकरता उपलब्ध करून दिली, हीच भेट आमच्यासाठी खरंच अमूल्य आहे. पण तरीही सुद्धा मध्यंतरी अनेकांचे फोन आम्हाला आले, मेसेज आलेत की गुरुजी नाही, आम्हाला तत्प्रित्यर्थ काहीतरी तुम्हाला समर्पण करायची इच्छा आहे. अशी ज्यांची इच्छा आहे, ज्यांना शक्य आहे, ज्यांना माहिती आहे की ऑनलाईन पद्धतीने आपण यथाशक्ती आपली सेवा समर्पण करू शकतो, त्यांनी आमच्या स्क्रीनवरती नंबर दिसतोय बघा, 98 60 78 29 89 किंवा 99 75 20 30 67 या गुगल पे, फोनपेद्वारे आपण दक्षिणा समर्पण करू शकता. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की केलीच पाहिजे अशी सक्ती नाही, ऐकलं म्हणून दिलंच पाहिजे असं अजिबात नाही, मनातही आणायचं नाही. आम्हीही तेच पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय. आपलं प्रेम, आपले आशीर्वाद हेच आमच्यासाठी मुख्य आहे. पण ज्यांचा काही अट्टाहास असतो त्यांनी सहज शक्य असेल तर हे करायचं. समजा एखाद्याला येत नसेल, एखाद्याला या गोष्टींची माहिती नसेल, त्यांनी काय करावं, आपल्याला जे उपलब्ध होतील, आपले गुरुजी असतील, कोणी आपल्या गावामध्ये आपल्याजवळ भागवतकार, कीर्तनकार जे कोणी उपलब्ध असतील, ज्यांच्यावर आपली श्रद्धा असेल, एखादं मंदिर असेल, आपण यथाशक्ती तिथेही द्रव्य समर्पण केलं किंवा आपल्याला जे काही समर्पण करायची इच्छा आहे ते केलं तरीही ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. मंडळी, काही कोणी द्यावं आणि ते देण्याकरता ही कथा अजिबात आपण कथन केलेली नाही आहे. आमच्या आनंदाकरता, ह्या गोष्टींचा आनंद घेण्याकरता, अनेकांना हा आनंद सहज उपलब्ध करून देण्याकरता, खरं म्हणजे भगवंताच्या प्रेरणेने ही कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तर मंडळी, नक्कीच सद्भावनेने जे काही आपण कराल त्या केलेल्या व्रताचं उद्यापन भगवंतानी ज्या ज्या पद्धतीमध्ये सांगितलंय यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करायचा, भगवंताची कृपा संपादून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि हो मंडळी, काहीही करणं शक्य झालं नाही तरी नमस्कार मात्र अंतःकरणापासून भगवंताला करायचा. का? कारण भगवंताची दया आहे की भगवंतानी तुमच्या माझ्याकरता तरणोपाय म्हणून अनेक माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या आणि ह्या करता करता अनुभवायची गोष्ट आहे. मंडळी, सातत्याने भक्तीमध्ये राहावं, भगवंताच्या नामामध्ये राहावं. ह्याचा परिणाम काय होत असतो माहिती का? अंतःकरण शुद्धी होती. माणसाचं मन, बुद्धी, विचार, वाणी ह्या सगळ्या गोष्टी शुद्ध होतात आणि ज्याच्याकडे जितकी शुद्धता जास्त तितका तो बद्धापासून मुक्तीपर्यंत जाण्याचा प्रवास सहज करू शकतो. हो मंडळी, जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा हे अनुभवायला येतं. एक अनुभव सांगतो. आमच्या कुलकर्णी काकांकडे नेहमी मी पूजेला जातो. खूप सुंदर ते देवाची पूजा करतात, खूप फुलं वाहतात. एक दिवस मी गेलो, ते म्हणाले, अहो बघा ना काय करावं, घरचे सगळेजण म्हणतात तुम्ही इतके फुलं वाहतात की देवच दिसत नाही. ते म्हणले, मला सांगा गुरुजी की आपण जर त्याला फुलात ठेवलं तर तो आपल्याला फुलात नाही ठेवणार का? मंडळी, हे वाक्य माझ्या मनाला लागलं. खरंच हो, ही भावना बघा ना की त्याला आपण फुलात ठेवलं तर तो आपल्याला फुलात ठेवणार नाही का? आपल्याला फुलात राहावं वाटतं, पण त्याला फुलात ठेवणं ही जी भावनेची जागृती आहे ना, ही सातत्याचा परिणाम, अखंड त्या साधनेचा परिणाम आहे, सत्संगतीचा परिणाम आहे, सद्विचारांचा परिणाम आहे आणि संत कृपेचा परिणाम आहे. हे होतं. तुमच्या माझ्याही जीवनात असे बदल घडलेच पाहिजे. घडतील ना, का नाही घडणार? पण
ज्या वेळेला आम्ही धर्म, शास्त्र, संत, सद्गुरू, सद्विचारी, सन्मार्गाने सांगणाऱ्यांच्या सोबत चालण्याचा हळूहळू प्रयोग करू, त्यावेळेला या अनुभवायला गोष्टी सहज मिळतील आणि हा अनुभव सगळ्यांना यावा ह्याच सद्भावनेने आजपर्यंत आपण ही कथा सांगितली. उद्या मंडळी आपल्या या कथेचा शेवटचा दिवस असणार आहे. उद्या या अधिक महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे. ज्यांना महिनाभर काहीही जमलं नाही त्यांनी किमान उद्याच्या दिवशी तरी स्नान, दान, भगवंताचं नाम, मौन, उपवास करण्याचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्या ग्रंथाची फलश्रुती उद्या सांगितल्या जाणार आहे. तर मंडळी, ज्यांना आजपर्यंत शक्य झालं नाही त्यांनी उद्या ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा आणि भगवंताचं नामस्मरण करून भगवंताची कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू उद्या सकाळी ठीक 6 वाजता. जय जय रघुवीर समर्थ.